तर नमस्कार मित्रांनो, मी सचिन गीते स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण आहोत पुण्यामध्ये आणि पुण्यामधून आपला प्रवास होणार आहे गणपतीपुळेसाठी। माझ्यासोबत माझा मित्र आहे विकास दळवी आणि याच्यासोबत आपला आजचा प्रवास होईल। चला, वाटेमध्ये काय काय प्रवास करणार आहे आणि कुठे कुठे आपण थांबणार आहोत ते संपूर्ण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर समोर पाहू शकता, या कारने आपण गणपतीपुळेसाठी जाणार आहे आणि पुण्याचं जे ट्रॅफिक आहे ते खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे इथे ब्रेक घेतलेला आहे मी। हा पुणे सासवड रोड आहे। चला, सोड सासवड वाजलेत किती? सकाळचे 10:30 वाजले। सकाळचे 10:30 वाजलेत आणि आता आपण सासवडमध्ये आलोय आणि सासवड पासून आपण साताऱ्याकडे, साताऱ्यापासून कराडकडे रस्ते बघा। रेल्वे ट्रॅक आहे शेजारी। रेल्वे ट्रॅक समोरचा सीन पण बघितली, मस्त वाटतं, छान आहे, लागलं बरं आहे ना। रेल्वे आले असते किती भारी वाटलं। वंदे भारतने मी केला होता प्रवास। असा रोड पाहिजे मग विकास तुला गाडी चालवायला। चालवायची का तुला? साईडला घेतो नाही, आपण नाश्त्याला थांबून घेतो तिच्यासारखंच। वा वा वा, एकदम प्लेन। पावसाळ्यामध्ये गवत येते याच्यावर, हिरवगार राहते। आता हे सगळे नळत वाटायचे। आपलं जेवण झालं तर सगळे येतात। जमाना पर लिटर ना तसा डेंजर। दोन कडेच्या 3 पवनचक्क्या दिसत समोर पण तिथे दरी आली, ढीगच आहे, ढीग। बरोबर, हे बघ किती भारी सीन आहे। लाईटीसाठी हे केले, सगळे खांब लावलेले आहेत। जिथून जी जमा झालेली वीज येते तिकडे तिकडे सर्क्युलेट करतात।
ते टॉवेल काढते मला पण एक नाही एकच होती. अर्ध मम्मीकडे हे बघ हा किती मोठा आहे. हे बघ काढ पटकन येत नाही. हे बघ इकडे एसटी आली. एसटी सगळी एसटीला रस्ता द्यायला पाहिजे बाबा. ओढलावती अशी जीवाला. झोपायला तुला काय झालं? काळाचा वाशी आहे. कुठं वासा रामेश्वरच्या पूर्वासामध्ये टकर पकड केलं तर तुम्हाला तुला फोटोच येणार नाही. कुणाला लावून नाही रो. आता जर काही म्हणली तकड बकड केलं तुम्हाला फोटो पुरवसालाच नाही. लय बी नका जाते. लय म्हणजे कसं अवजड वाहनांना रस्ता द्या सर्वप्रथम. इकडं नाही आलो, तिकडं गेलतो. आम्ही पहिलीच बारीक राहतो. मी बी नाही आलो. सगळ्याच पहिली बार आहे. माहित असतं इकडून कशाला आलो असतो. सचिन आला असेल. नाही मी आले पहिल्यांदा पहिले ना या घाटातून. तर आता संगमनेर पासून आपण निघालोय. सकाळपासून आपण गाडीत चालवतोय, ड्राईव्ह करतोय आणि दुपारी एका ठिकाणी थांबून जेवण केलं होतं. त्याच्यानंतर जेमतेम 2-3 घाट लागले होते आपल्याला. हो, सातारा फलटणच्या रस्त्याने आपण साताऱ्यामध्ये आलो होतो. साताऱ्यामधून ते नागठाणे आहे, तिथून मग कुंभारले घाट मार्गे हो आपण आता संगमनेरला आलोय. पाटण मार्गे टाकून देतो म्हटलं. परमिशन घे. हा, आणि थोडासा आकार पाहून कल्टी मार, आहे की नाही. जे काही कमी असेल ते एक राऊंड मारून जाय. पहिल्या याच्यात राऊंड मारून जाय, दुसऱ्या याच्यात टाकून दे जरा असं. हा विवेकला म्हणून त्यांना हे कर. हा बोलायला म्हणून घंटा 1.5 घंटा मटेरियल टाकाय पुरतं. हो आणि जरा मोठ्या आवाजात बोल, समोरच्याला ऐकू गेलं असं कणकण. कसं काय रे, काय झालं? अरे मी आलो असतो तर नीट केली असते की. जाऊ दे. मटेरियलचं बघ मग उद्या. बस का मी बुधवारी येणार आहे आणि परवाच्या दिवशी बघ. उद्या आणि परवा चला करतो मी प्रवासात. मॅप चालू आहे मी याच्यावर. मोठी आहे कुठे मॅप चालू आहे. मॅप थांब की. पप्पी द्यायला लागले की तुला फटके देईल मी. पप्पी मी पिते चालतं. पप्पी त्या बाळाला दे. नगर नाही 15 म्हणजे रस्ता चांगला आहे. काढला तुझा व्हिडिओ. चालू काढलास का? तुझं तोंड नाही लागलं. तर मित्रांनो, रात्रीचे 9:19 झालेले आहेत आणि आता आपण गणपतीपुळे येथे पोहोचलोय. गणपतीपुळेचं भक्ती निवास आहे, इथे आपण पोहोचलेलो आहोत आणि आता रूम साठीची व्यवस्था बघतोय. इथून पुढे कसा काय प्रवास होतोय
बघूयात आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. हे पाहू शकता गणपतीपुळेचे भक्त निवास.